आणि थेट जाऊया पुण्यामध्ये. पुण्याहून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर पुढे काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष लागलेलं होतं. तिला आता उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे असं कळतंय. काय अपडेट्स आहेत, काय नेमकं घडतंय? होय, बरोबर. उद्या दुपारी तिला कोर्टात हजर केलं जाईल आणि रात्री तिला लॉकअपला ठेवलं जाईल. कुठल्या लॉकअपला ठेवतील ते नंतर स्पष्ट होईलच, पण आत्ता तिला ससूनला मेडिकल चेकअपसाठी रुटीन असतं. मी कुठल्या आरोपीला अटक केल्यानंतर तिचं पहिलं मेडिकल करावे लागते, त्यानंतर मग तिला इथं पुन्हा चौकशी केली आहे. उद्या कोर्टात हजर केल्यानंतर तिची PC मागितली आहे. तिच्यावर प्रमुख आरोप खास ठेवलेला आहे. मी सर्वात महत्त्वाचं, मी जी जमीन शासनाची आहे, सातबारावर शासनाचं नाव आहे मुंबई सरकार म्हणून, मुंडव्यातला जो भूखंड जीजीएसटीने सगळा घोटाळा उघडकीस आणला आणि तिने ते जे मूळ वतनदार आहेत, जे त्यांचं रिग्रँड शासनाने एकदा नाही 5 वेळा कॅन्सल केलेलं आहे, तरीही 2006 मध्ये तिथं ती ह्या सगळ्या प्रकरणात तिने लोकांना असं भासवलं की मी तुम्हाला ही जमीन मिळवून देते. त्यांचं पॉवर ऑफ पॅटर्न घेतलं, तब्बल 272 लोकांचे त्यांना काही चिरीमिरी 1000, 5000, 2000 असे पैसे दिले आणि पुन्हा ती कोर्टात पहिल्यांदा पुणे कोर्टात 3 वेळा, नंतर हायकोर्टात 2 वेळा, पुन्हा महसूल मंत्र्याकडे 5 वेळा गेली आणि एवढं जरूर नाही तरी तिने पुन्हा एकदा लोकांना फसवलं आणि फसून नंतर पुन्हा तिने हे सगळं जमीन रिग्रँड झाली हे दाखवण्यासाठी पुणे कलेक्टर ऑफिसला 11,000चा DD जो नजराना असतो तो भरला आणि असं वातावरण दाखवलं आणि समोरच्या पाटील दाखवले की बघा जमीन रिग्रँड झाली आणि ती जमीन विकली 20 मे 2025ला मग एमेडिया कंपनीला. असा तिच्यावर मेन आरोप की शासनाची फसवणूक केली. जी जमीन शासनाची आहे, जी वतनदारांना कधी मिळालीच नाही, मिळणार नाही, तरी असं भासवलं की तुम्हाला ही जमीन मिळाली आणि ते समोरच्या पाटील सांगू मी थोडक्यात शासनाचे आणि वतनदाराचे आणि समोरच्या पाटील असे तिन्ही पार्टीचे फसवणुकीचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलेले आणि आज तिला अटक केली. खरं तर गेली 4 दिवस आपण सातत्याने फॉलोअप मध्ये निश्चितच चंद्रकांत, आपण पाहतोय अखेर अटक झालेली आहे. त्यामुळे आता झी24 तासच्या या बातमीचा, या संपूर्ण पाठपुराव्याचा हा मेगा इम्पॅक्ट आहे. सगळ्या घडामोडींवर तुमचे लक्ष असणारच आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. मात्र त्यापूर्वी झी24 तासच्या पाठपुराव्यानंतर आता अखेर शीतल तेजवानीला अटक झालेली आहे. पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं हे प्रकरण झी24 तासनं उघड केलं आणि त्यानंतर आता शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया देखील समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.